विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, रिसेंटली 19 जुलैला फिफा वर्ल्ड कपचा फायनल झाला, ज्याच्यामध्ये बघा अर्जेंटिना हरून स्पेन हा त्याचा दुसरा फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. ठीक आहे, आता एक्झामच्या दृष्टीने फिफा वर्ल्ड कप तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. असे बघा इम्पॉर्टन्स 50 फॅक्ट म्हणजे आपण प्रश्नांच्या स्वरूपात घेणार आहोत, जे तुमच्या इथे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होतील. ठीक आहे, लेक्चरला स्टार्ट करूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, फिफा विश्वचषक 2026 ही कितवी आवृत्ती होती? तर ही 23वी आवृत्ती होती. यावर्षी जो वर्ल्ड कप झालेला आहे फिफा वर्ल्ड कप, ती त्याची 23वी आवृत्ती होती. ठीक आहे, त्यानंतर बघा, फिफा विश्वचषक 2026चा कालावधी काय होता? तर 11 जूनला चालू झालेला आणि 19 जूनला फायनल मॅच झालेली होती. ठीक आहे, त्यानंतर बघा, फिफा विश्वचषक 2026चे आयोजन संयुक्तपणे कोणत्या 3 देशांनी केलेलं आहे? तर कोणत्या 3 देशांनी केलं होतं? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांनी मिळून केलेलं होतं. फिफा विश्वचषकाचे आयोजन 3 देशांनी संयुक्तपणे करण्याची कितवी वेळ आहे? तर ही पहिलीच वेळ आहे की अशा पद्धतीने 3 देशांनी मिळून असं आयोजन केलेलं. ठीक आहे, फिफा विश्वचषक 2025 मध्ये अमेरिकेतील किती शहरांमध्ये सामने झाले? तर एकूण 11 शहरांमध्ये सामने झाले होते. आता मेक्सिको मधल्या किती शहरांमध्ये झाले होते? तर 3 शहरांमध्ये. फिफा विश्वचषकाचे प्रथमच आयोजन करणारा देश कोणता आहे? तर कॅनडामध्ये बघा पहिल्यांदाच आयोजन केलेलं होतं आणि ते 2 शहरांमध्ये आयोजन केलेलं गेलेलं होतं. ठीक आहे, 3 वेगवेगळ्या विश्वचषकांचे 1970, 1986, 2026 आयोजन करणारा जगातील पहिलाच देश कोणता बनलेला आहे? तर मेक्सिको हा देश ठरलेला आहे. ठीक आहे, फिफा विश्वचषक 2026चा विजेता संघ कोणता आहे? आत्ताच आपण बघितलं, स्पेन हा विजेता संघ आहे. ठीक आहे, अंतिम सामन्यात स्पेनने कोणत्या संघाचा पराभव केला? तर अर्जेंटिनाचा पराभव केलेला आहे 1-0 त्यानंतर बघा, फिफा वर्ल्ड कप 2026 आपण 11 ते 20 पर्यंतचे क्वेश्चन बघूयात. 11वा प्रश्न काय आहे? स्पेनने आतापर्यंत कोणत्या 2 वर्षांमध्ये फिफा विश्वचषक जिंकलेला आहे? बघा, स्पेनने 2 वेळा विश्वचषक जिंकलेला आहे. पहिला कधी जिंकलेला? तर 2010 मध्ये जिंकलेला, त्यानंतर आता रिसेंटली 2026 मध्ये जिंकलेला आहे. या विश्वचषकात 3रे स्थान कोणी मिळवले? तर 3रे स्थान इंग्लंडने मिळवलेले आहे. फिफा विश्वचषक 2026 मध्ये 4थे स्थान कोणत्या संघाला मिळाले? फ्रान्सला. फिफा विश्वचषक 2026चा ऑडिडास गोल्डन बॉल पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? म्हणजे सर्वोत्तम खेळाडूला हा दिला जातो. तर रोड्रिगो हर्नांडेज म्हणजे जो स्पेनचा प्लेअर आहे त्याला मिळालेला आहे. ठीक आहे, कदाचित बघा इथे बोलताना प्रोनाऊन्सिएशन थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं, तर त्यासाठी मी आधीच सॉरी म्हणते, पण आपण ट्राय करूया. ठीक आहे, ऑडिडास गोल्डन ग्लोब सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर उनाई सिमोन स्पेनचा आहे. आता बघा, हे कशासाठी? तर बघा, हे बाहेरच्या देशातले फॉरेनर्सचे जे नावं आहेत तिथे कदाचित त्यांच्या लँग्वेजमध्ये थोडासा उच्चार वेगळा असू शकतो, पण मराठीमध्ये आपल्या बोलण्याचा म्हणजे उच्चार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, त्यानंतर बघा, 12वा प्रश्न आहे, फिफा विश्वचषक 2026 मध्ये उपविजेता रनरअप संघ कोणता ठरलेला आहे? तर अर्जेंटिना. ठीक आहे, मागेच आपण क्वेश्चन बघितलेला आहे. 3ऱ्या स्थानाच्या सामन्यात इंग्लंडने फ्रान्सचा किती फरकाने पराभव केलेला? म्हणजे इंग्लंडने फ्रान्सचा किती फरकाने पराभव केलेला? तर 6-4 केलेला होता. अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवरती झाला? म्हणजे जो 19 तारखेला सामना झाला तर तो कुठे झालेला? तर मेट लाईफ स्टेडियम न्यू जर्सी अमेरिकेमध्ये झालेला. ठीक आहे, सर्वाधिक गोल करून ऑडिडास गोल्डन बूट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर किलियन एम्बाप्पे याला मिळालेला आहे. फ्रान्सचा खेळाडू आहे, 10 गोल केलेले त्यांनी. ठीक आहे, 20वा प्रश्न आहे, सर्वोत्तम तरुण खेळाडू बेस्ट यंग प्लेअर म्हणून कोणाची निवड झाली? तर पाऊ कुर्बासी स्पेनचा प्लेअर आहे, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, फिफा फेअर प्ले पुरस्कार कोणत्या राष्ट्रीय संघाला मिळालेला आहे? तर फेअर प्ले पुरस्कार कोणत्या संघाला मिळालेला आहे? नेदरलँड राष्ट्रीय फुटबॉल संघाला मिळालेला आहे. ऑडिडास सिल्वर बॉल पुरस्कार कोणाला मिळालेला? मागे आपण गोल्डन बॉल बघितला, आता सिल्वर बॉल कोणाला मिळालेला? लिओनेल मेसी अर्जेंटिनाचा जो प्लेअर आहे त्यांना मिळालेला आहे. ऑडिडास ब्रॉन्झ बॉल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर किलियन एम्बाप्पे फ्रान्सचा प्लेअर आहे, त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे, 8 गोल करून ऑडिडास सिल्वर बूट पुरस्कार कोणी मिळवला? तर लिओनेल मेसी अर्जेंटिनाचे प्लेअर आहेत, त्यांना मिळालेला आहे. 7 गोल करून ऑडिडास ब्रॉन्झ बूट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर जूड बेलिंगहॅम इंग्लंडचे प्लेअर आहेत, त्यांना मिळालेला आहे. फिफाचे पूर्ण नाव काय आहे? फुल फॉर्म काय आहे? तर बघा, फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, तर फिफा ही संघटना काय काम करते? फिफा ही संघटना जगभरातील फुटबॉल खेळाचे नियमन करणारी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे. ठीक आहे, नंतर प्रश्न आहे बघा, फिफाची स्थापना कधी झालेली आहे? तर 21 मे 1919 आहे हे. ठीक आहे, 1904ला झालेली होती. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, फिफाचे मुख्यालय कुठे आहे? असं त्यांनी इथे प्रश्न विचारलेला आहे. तर फिफाचे मुख्यालय कुठे आहे? तर झुरिच
ठीक आहे. मी इंग्लिशमध्ये लिहिते म्हणजे तुम्ही इथे व्यवस्थित प्रोनाऊन करू शकता. ठीक आहे. ज्युरिच स्वित्झर्लंडमध्ये त्याचं मुख्यालय आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा फिफाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर जियानी इन्फॅन्टिनो हे सध्याचे काय आहेत तर सध्याचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे फिफाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे फिफाचे सरचिटणीस म्हणजे सेक्रेटरी जनरल कोण आहेत तर मेटियास ग्राफस्ट्रॉम हे सध्याचे सेक्रेटरी जनरल आहेत. ठीक आहे. पहिला फिफा विश्वचषक पुरुष विश्वचषक कधी आयोजित करण्यात आलेला बघा. आता पुरुष कधी केलेला होता तर 1930 पहिल्यांदा आयोजित केलेला होता. ठीक आहे. आणि महिलांचा खूप नंतर उशिरा होतो जसं की बघा इथं पुढच्याच प्रश्नामध्ये ते कव्हर होईल. 1991च्या दरम्यान चीनमध्ये वगैरे होतो. ठीक आहे. पहिला पुरुष विश्वचषकाचा यजमान आणि विजेता देश कोणता होता तर उरुग्वे हा देश होता. पहिला फिफा महिला विश्वचषक बघा मागे आपण पुरुष बघितला, आता महिला विश्वचषक कुठे झालेला होता तर 1991ला चीनमध्ये झालेला आणि विजेता तिथं अमेरिका ठरलेली. ठीक आहे. फिफा विश्वचषक 2026 साठी एकूण बक्षीस रकमेचे बजेट किती निश्चित करण्यात आले होते तर त्याचं बजेट बघा जवळपास 871 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं त्याचं बजेट ठरलेलं होतं. 36वा प्रश्न आहे विजेता ठरलेल्या स्पेन संघाला किती बक्षीस रक्कम मिळाली तर 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी त्यांना बक्षीस रक्कम मिळालेली आहे. आणि उपविजेता संघाला किती मिळाली आहे तर 33 दशलक्ष अमेरिकन डॉलर. ठीक आहे. 23वी झाली आत्ताची जी ॲडिशन झाली ती 23वी झालेली आहे आणि आता पुढची जी एडिशन असणार आहे ती 24वी असणार आहे. तर जी 24वी एडिशन कधी असेल तर 2030 असेल तर कोणते 3 देश आयोजन करणार आहेत असं त्यांनी इथं पुढे विचारलेलं आहे तर स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को. ठीक आहे. त्यानंतर 25वा फिफा विश्वचषक 2034 कुठे आयोजित केला जाणार आहे तर सौदी अरेबियामध्ये केला जाणार आहे 2034. ठीक आहे. फिफा विश्वचषक 2026 एकूण किती संघ सहभागी झाले होते तर 48 टीम म्हणजे ही पहिलीच वेळ होती की जिथे 48 संघ एकूण सहभागी झालेले. यापूर्वी किती होते तर 32 संघ होते. 32 वरून 48 ही संख्या वाढवलेली होती. त्यानंतर बघा फिफा विश्वचषक 2026 एकूण किती संघ सहभागी झाले होते 48 आत्ताच बघितलं आपण. फिफा विश्वचषक 2026 एकूण किती सामने खेळवले गेले तर 104 टोटल किती 104 सामने खेळवले गेले. फिफा विश्वचषक 2026 एकूण कालावधी किती दिवसांचा होता तर एकूण कालावधी जवळपास 31 दिवसांचा होता आणि तो इतिहासातला सर्वात लांब विश्वचषक ठरलेला आहे. अधिकृत सामन्यांच्या चेंडूचे म्हणजेच बॉलचे नाव काय होते आणि तो कोणी डिझाईन केला होता तर त्याचं नाव होतं ट्रायोंडा होता आणि तो डिझाईन कोणी केलेला तर अडिडासने डिझाईन केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा ठीक आहे इकडे सिक्वेन्सी झाला आहे पण याच पद्धतीने बघूयात आपण. 3 वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणारे जगातील पहिले स्टेडियम कोणते आहे तर एस्टाडिओ एस्टेका हे काय आहे तर 3 वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणारे हे जगातले पहिले स्टेडियम ठरलेले आहे. ठीक आहे. या विश्वचषकात पदार्पण करणारे 4 देश कोणते केप वर्डे, कुराकाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान हे काय आहेत तर 4 देश आहेत ज्यांनी डेब्यू केलेला आहे या विश्वचषकामध्ये. परत गट टप्प्यात म्हणजेच ग्रुप स्टेज 48 संघांची किती गटामध्ये विभागणी केली होती बघा. आता 48 जे संघ होते त्यांचे 12 गटामध्ये विभाजन केलं होतं आणि प्रत्येक गटामध्ये किती संघ होते तर 4 संघ होते. ठीक आहे. फिफा विश्वचषक 2026 अधिकृत थीम सॉंग्स कोणती होती तर डाय आणि DNA मोर दॅन अ गेम हे 2 काय होते तर त्याचे अधिकृत सॉंग्स होते. ठीक आहे. उद्घाटन सामना कधी आणि कोणत्या स्टेडियमवरती खेळला गेला तर 11 जूनला झाला उद्घाटन सामना जो आहे तो 11 जूनला झाला आणि तो कुठल्या स्टेडियमवरती खेळला गेला तर एस्टाडिओ एस्टेंका मेक्सिको सिटी येथे झालेला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा उद्घाटनाच्या सामन्यात कोणत्या संघाने विजय मिळवला ज्यावेळी उद्घाटन झालं म्हणजे पहिल्या दिवशी जी मॅच झाली 11 जूनला तर त्या दिवशी कोणत्या संघाने विजय मिळवला तर मेक्सिकोने विजय मिळवला. कोणावरती तर दक्षिण आफ्रिकेवरती मिळाला. 2-0 दक्षिण आफ्रिकेला काय केलेलं तर हरवलं होतं मेक्सिकोनी. फिफा विश्वचषक 2026 3 अधिकृत शुभंकर कोणते तर त्याचे मॅस्कॉट कोणते होते तर ते बघूयात आपण. तर त्याचा बघा कॅनडाकडून कोणता होता मेपल द मूस, झायू द जॅग्वार मेक्सिकोकडून आणि क्लश द बाल ईगल हे अमेरिकेकडून होता. अशा पद्धतीने जेवढ्या काही रोचक फॅक्ट्स आहेत फिफा वर्ल्ड कप बद्दल आपण इथे कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये सर्वच तुमची जी माहिती आहे फिफा वर्ल्ड कपची कव्हर होईल जेणेकरून तुम्हाला ते येणाऱ्या एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी स्पर्धा 365 चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.